UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शिंदे जातील त्या दिशेला जाणार, शिंदेच्या निर्णयाशी आम्ही बांधील। शिंदे मुख्यमंत्री पदासाठी पवारांसोबत गेले तर काय कराल, या प्रश्नावर शिरसाटांचं मोठं विधान। शिंदेने ज्या विचाराने युती केली त्यानुसार असं काही होणार नाही। शिरसाटांची भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचं वाटत नाही। शिरसाटांच्या वक्तव्यानंतर दरेकरांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीमध्ये सीएम कोण हे 23 तारखेला सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत सांगणार। नाना पटोलेंना मुख्यमंत्री करणार असाल तर काँग्रेसनं तसं जाहीर करावं, संजय राऊतांचं वक्तव्य। आमचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हायकमांडला, बहुमत सिद्ध झाल्यानंतर हायकमांडच निर्णय घेतील, भावी मुख्यमंत्री पदावर नाना पटोले यांचं उत्तर। विधानसभेच्या आधी निकालाआधीच मुख्यमंत्री पदावरून दावे सुरू, एकनाथ शिंदे पुन्हा सीएम बनतील मला खात्री, संजय शिरसाट यांच्याकडून विश्वास व्यक्त। फडणवीस सीएम व्हावेत अशी कार्यकर्त्यांची इच्छा, बावनकुळेंचं विधान तर निकालानंतर एकत्र बसून सीएम ठरवू, फडणवीसांची प्रतिक्रिया। निकालानंतरचे 48 तास महायुती महाविकास आघाडी दोन्हीसाठी आव्हानांचे, बहुमत किंवा बहुमताच्या जवळ आकडे असणाऱ्यांना फक्त 48 तास मुदत असेल। सत्तेच्या चाव्या इतरांकडे गेल्यास हॉटेल पॉलिटिक्सची शक्यता। एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारीची शक्यता, निकालाला 2 दिवस बाकी, खबरदारी म्हणून पक्ष आपल्या उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवणार। आम्ही फ्रान्सला जाऊ किंवा इटलीला जाऊ, आमदारांच्या हॉटेल बुकिंगवर आव्हाडांचं मिश्किल वक्तव्य, तर आव्हाडांनी आता फ्रान्सची निवडणूक लढवावी, दरेकरांचा टोला। लाडकी बहीण योजनेचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता, राज्यामध्ये महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये मोठी वाढ, मराठवाडा विदर्भासह राज्यामध्ये भाजपच्या आशा पल्लवी। भाजपला 105 पेक्षा जास्त तर महायुतीला 150हून अधिक जागा मिळतील, महिलांचा वाढलेला मतदानाचा टक्का आमच्या बाजूने, बावनकुळेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळणार, 23 तारखेला संध्याकाळी सत्ता स्थापनेचा दावा करू, संजय राऊतांचा दावा। संजय राऊतांचा सॅटेलाइट सर्व्हे, आमची सत्ता नक्की येणार, संजय शिरसाट यांचं राऊतांना प्रत्युत्तर। गरज पडल्यास अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करू, एक्झिट पोल नंतर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। महाशक्ती 15 जागांवर विजयी होईल, आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही, बच्चू कडू यांचं विधान। महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक, मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठकीला सुरुवात, बैठकीमध्ये निकालानंतरच्या रणनीतीवर चर्चेची शक्यता। जिंकण्याची शक्यता असलेल्या बंडखोर उमेदवारांशी थोरात, जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून संपर्क, विजयी बंडखोरांवरची कारवाई भाजप सुद्धा मागे घेणार, सूत्रांची माहिती। संभाजीनगरमध्ये नोट फॉर वोटचा इम्तियाज जलील यांचा आरोप, मतांसाठी भाजपच्या अतुल सावेंनी पैसे वाटले, पत्रकार परिषदेत व्हिडिओ दाखवत जलील यांचा दावा। सोलापूरमध्ये काँग्रेसने ठाकरे गटाऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा आरोप करत ठाकरे गट आक्रमक, प्रणिती शिंदेंची गाडी फोडण्याचा शरद कोळींचा इशारा, दोन्ही पक्षांचं एकमेकांच्या विरोधात आंदोलन। गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल, एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी $25 कोटी लाच दिल्याचा आरोप, मात्र अदानी समूहाने आरोप फेटाळले। मोदींमध्ये अदानींना अटक करण्याची हिंमत नाही, कारण ज्या दिवशी अदानी यांना अटक होईल त्या दिवशी मोदी जातील, राहुल गांधींचा निशाणा। अमेरिकेमधील अदानींच्या विरोधातील खटल्यामध्ये काँग्रेस शासित राज्यांचा उल्लेख, आरोप करण्यापेक्षा चौकशी करा, राहुल गांधींच्या आरोपांवर भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांचं उत्तर। छत्रपती संभाजीनगरमधील सुरेश बनकर आणि अब्दुल सत्तार समर्थकांच्या राड्याचा व्हिडिओ समोर, संतापलेल्या जमावाच्या तावडीतून बनकरांना बाहेर जाण्यासाठी सत्तारांकडूनच मदत। मालवण पुतळा दुर्घटनेमधील आरोपी चेतन पाटीलला जामीन, 25,000च्या जात मुचलक्यावर मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर। कांगारूंच्या धर्तीवर विजयोत्सव साजरा करण्यासाठी टीम इंडिया सज्ज, उद्यापासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होणार, रोहित शर्मा पहिल्या कसोटीला मुकणार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।